UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, संतप्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदाराचं प्रताप सरंगी जखमी, राहुल गांधी यांनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत, प्रताप सरंगी यांचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्याने धक्काबुक्की, भाजप खासदारांकडूनच मला धमकी, भाजपच्या आरोपांवर राहुल गांधींचा पलटवार। दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन, बीड परभणीतील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल, आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार, मसाजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा, तर उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार। बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, शरद पवारांचं विधान। शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार। बीड घटनेतील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहातच आले नाही, त्यांची हकालपट्टी करा, विधानसभेत नाना पटोलेंची मागणी। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यापेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं, वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण, रोहित पवारांची टीका। मारहाणीमुळे अतिरक्तस्राव, शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू, देशमुखांच्या छाती, हातपाय, चेहरा आणि डोक्याला मारहाण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही, अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटाने वाढवण्यास गती, सांगली कोल्हापूरला महापुराचा धोका, तर अलमट्टीची उंची वाढवण्यास राजू शेट्टींचा विरोध। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।